को निमंत्रण दिया है। तो सभी दर्शकों का हम तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं। आज ठानकेश्वर मैदान भेंडकल का यह खूबसूरत जानदार शानदार मैदान है और इस मैदान के ऊपर आज की अंतिम रजनी है। दुधिया रोशनी में यह काम चल रहा है। आणि इकडे मात्र बर्थडे बॉय स्वप्नील म्हस्कर यांच्याकडून नागाव संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत। तो शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए और दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी भेजिए क्योंकि अंतिम रात में तमाम दर्शक मौजूद है। उन दर्शकों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है। तो तालियों के गड़गड़ाहट के साथ इस बार देखा जाए सलामी बल्लेबाज का आगाज करने के लिए मैदान के अंदर जा चुके हैं या बोनकोड़े टीम के। तो फिलहाल देखना पड़ेगा रेड जर्सी और नीले जर्सी के बीच कांटे के टक्कर का मुकाबला है। ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है। ये मुकाबला बड़ा है, ये मुकाबला कड़ा है। 440 ओवर का झटका। हेलो 440 ओवर का इस बार देखा झटका है। तो फिलहाल देखना पड़ेगा। मॉनिटर मैच की शुरुआत होने जा रही है और तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत करें। सरपंच ट्रॉफी 2025 विनती है समिता नागांव कप्तान को अभी फील्डिंग की सजावट तुरंत कीजिए और 4 ओवर 20 मिनट में खत्म होना चाहिए। ये ध्यान रखें, हम टाइम यहाँ लगाएंगे। अगर अंपायर को सूचना है कि अगर 4 ओवर 20 मिनट में खत्म नहीं होते तो तुरंत एक उनका एक्स्ट्रा खिलाड़ी जो है 12वां माफ कीजिए जो सर्कल के बाहर होगा उसको अंदर लो। 5 में से 1 को आपको अंदर लेना पड़ेगा, ध्यान में रखिए। तो चलते हैं मैदान के अंदर। इस मैच का आंखों देखा बताने के लिए हमारे साथ महाराष्ट्र के एक मशहूर कमेंटेटर आदरणीय दशरथ पाटिल मैम करावे। नई मुंबई का आवाज इस रायगढ़ के अंदर कई सालों से तुम सुन रहे हैं, इसलिए रायगढ़ के ऊपर दशरथ का प्रेम इतना मजबूत है। रायगढ़ और दशरथ के बीच एक गहरा नाता है। तो फिलहाल सभी दर्शकों का हार्दिक स्वागत और मैं अमित जी मात्रे हमारे दशरथ पाटिल उमंग के साथ सभी दर्शकों का अभिनंदन कर रहा हूं और नमस्कार। और मैच का आंखों देखा हाल वहां गेंदबाजी का प्लान बन चुका है। दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर तैयार हो चुके हैं। लेकिन हम विनती करते कि सरपंच ट्रॉफी के आज के ए गट की पहली मैच टक्कर मजबूत है। शुरू में ही मैंने कह दिया छोटा मोटा मुकाबला नहीं है, लेकिन देखना पड़ेगा। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए समिता नागांव टीम के आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। दर्शन गरत स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है जितेश राउत और नॉन स्ट्राइक रेन पे पार्थ चंदन। देखिए पार्थ चंदन दशरथ दादा को पूरा जानकारी है। तो फिलहाल मैच शुरुआत होने जा रही है। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। तो सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है। हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारा है, लेकिन ईश्वर तो उसी का है जो सिर झुकाना जानता है। पहली गेंद तैयार है गेंदबाज, अंपायर की हरी इस बार झंडी और शुरुआत। तुम तैयार हम तैयार। तत्पूर्वी आदरणीय सन्माननीय रमेश पाटील साहेबांना विनंती केली जाईल आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे। अश्विन दादांचे फिरताशी तदनंतर आपण पाहतोय
मणिराम पाटील आमचे स्नेह मार्गदर्शक त्याचं देखील सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू पाजी. यस, तो पहला रन चुराया. पहला रन बहुत ही महत्वपूर्ण है. जिंदगी की पहली चीज, चाहे आपका पहला प्यार हो, पहला दोस्त हो या पहला क्लास हो, वो आपके लिए हमेशा सर्वश्रेष्ठ है. रनों का सिलसिला जारी हुआ. रन मिला इस बार देखा जाए 1 रन. और इस बार देखिए अच्छी बॉल थी, बल्लेबाज खेलने गए थे लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है. डॉट गेंद. दर्शन गरत जिनकी 2 गेंदें खत्म हो चुकी है. जितेश राउत स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं. माफ कीजिए, स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं इस बार पार चंदन. चंदन तैयार है गरत का सामना करने के. कदमों का बेहतरीन प्रयोग. हवा में गेंद कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदलाती हुई चली गई. 8 रन डीजे. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. देखिए सरपंच ट्रॉफी का भव्य बाउंड्री कैसा दे रहा था स्पष्ट. भारत और इस बार ड्राइव किया. इलाका खाली है. चौका जाएगा. ऑफ ड्राइव ऑन ड्राइव किया. गेंद सीमा रेखा पार. 8 ठोक दीजिए. दिनेश पाटील जुगल घरात आयोजक हे दोन. आयोजक हे दोन. अरे आयोजक हे दोन. आयोजन देखिए. और देखिए दिनेश जी पाटिल और जुगल जी घरत खुद आयोजक है लेकिन बाउंड्री के साथ स्कोर जा रहा है 8 के घर में, 9 के घर में. माफ कीजिए, शॉर्ट ऑफ लेन थी. अंदर इस बार हुक करने की प्रयास जरूर किया था लेकिन रन मिलेगा 1. अंपायर बताएंगे बल्ले से आए लगता है तो लेग बाई के रूप में. और सिंगल के साथ इस बार देखा जाए बोनकोड़े टीम का स्कोर इस बार पहुंच चुका है 10 के घर में. दुहेरे आंकड़ा बोर्ड के ऊपर पार्थ चंदन खेल रहे 8 पे और जितेश राउत खेल रहे 1 पे. दर्शन गरत की आखिरी गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओ गेंद को देखिए कैसा फेंका है. आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी. गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. और पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बोनकोड़े टीम का बन चुका है 10 बिना कोई विकेट के नुकसान पे. 5 ओवर का मुकाबला. स्पीड अप कीजिए. विनती है समिता नागांव को, वक्त बर्बाद मत करो. समय इंपॉर्टेंट बात है और आज की आखिरी रात है तो इससे पहले 3 बजे तक फाइनल होनी ही चाहिए. यदि 6 बज जाएंगे तो समझिए लोग उठेंगे और हम सोएंगे इधर ही. समय के साथ चलो, समय इंपॉर्टेंट है. राजाची जयंती आहे तेव्हा थाटा मातात आपण या देशामध्ये ही जयंती राजाची साजरी करूया. अरे तुम्ही कुठल्याही पक्षात बसा पण शिव जयंतीला फक्त एकत्र दिसा. पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बन चुके 10 क्योंकि जिन राजा के वजह से हम तुम सुरक्षित थे. मिलिंद मात्रे और एक बार फिर से इस बार सीधे बल्ले से खेल दिया है डाउन द ग्राउंड और 1 ही रन मिलेगा और 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा 11. जब 11 खिलाड़ी अंदर खेलते तो 1000 दीवाने सीमा रेखा के बाहर मौजूद है. नेक्स्ट मैच संकेत इंटरप्राइजेस भिंगारी बनाम गोठिवली. ओ उड़ाया छोली छोली गिरगिरी चंपा खुश हुई रंभा. देखो पहले लंबा चकमारा खंबा ठोक दीजिए. जिजाई पोटी शिवाजी झाला जसा वंशाला दिवा पोरगा
है 17 पे स्कोर, छक्का ठोका। इस बार देखा जाए बल्लेबाज जितेश राउत ने। एक रिवो कंपलसरी है दोनों टीमों को, व्हाइट के लिए भी, नो बॉल के लिए। और लब के पकड़ो कैच, सेपलैंड है। ओवर ट्राई, मिड विकेट खिलाड़ी गेंद को पकड़ने के लिए आए थे लेकिन मिलेंगे तो। गुड रनिंग बिटवीन द विकेट, छीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग, बाज के नजर के साथ 2 रन पूरे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। फक्त बघा दोन्ही टीमला रिवो आहे, बिमर आणि रनआउट साठी। तत्पूर्वी पहा व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय, सौभाग्यवती मंजिता ताई मिलिंद पाटील या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय मिलिंद दादा पाटील साहेबांचं शुभागमन पाहायला मिळतोय। उपसरपंच म्हणून आज बेडकल गावचं कामकाज पाहिलंय आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्याचं शुभागमन झालं। या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते जाऊया मैदानाच्या दिशेनं। बघा व्हाईट साठी अर्थात मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत ते डिसिजन देऊ शकतात, त्याच्यामुळे व्हाईटला रिवो नाही आहे। फक्त नो बॉल आणि म्हणजे बिमर आणि रनआउट साठी आहे। दोन्ही टीमला एक एक रिवो आहे। व्हाइट के साथ बोनकोड़े टीम का स्कोर आगे बढ़ता है 20। और कल हमारे दादा के साथ गोटिया अंपायर कोलशेत में, उसको एक ही सीधा कर सकते हो दशरथ पाटिल, बाकी कोई कमेंटर का काम नहीं है, क्योंकि उसके आंग में क्या नखरा है दादा को ही पता है। अभी 32 भी हिल गई उसकी। तो रन बन चुके हैं 20। शॉट है, एक्स्ट्रा कवर के ऊपर शानदार कवर ड्राइव, ताकत के साथ अब है नजाकत का मिश्रण, कमाल की रेंज। और मारधाड़ की रायत ने मिलिंदा, और इस बार यहां लगभग देखा जाए तो गेंद शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में, एक ही सिंगल मिलेगा। अंपायर ये 22 है बल्ले से, तो हाथ कभी ऊपर करेंगे आप? खड़ा रहने, खड़ा तो चौकीदार भी रह सकता है, ध्यान में रखिए। अब हमें आज दो, दूसरे कोई नहीं है, आपका डिसीजन इंपॉर्टेंट, फाइनल रात है। कुछ भी बाई हो जाए बल्ले से हमें पता चलेगा, लेकिन आपका डिसीजन इंपॉर्टेंट बात है। 25 स्कोर 25। और इस बार हवा में जज करो, मुश्किल है अभी कैच। एक रन मिलेगा, दूसरा पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रन मिलेंगे राउत। और इस बार देखा जाए चंदन, पार चंदन के बीच शानदार रनिंग बिटवीन द विकेट चल रही है, और 2 रनों के साथ बोनकोड़े टीम का स्कोर पहुंचा है 27। बिना कोई विकेट के नुकसान पे 23 तर्रार भागीदारी चल रही है, और दोनों ने कड़क शुरुआत की है। 2 ओवर में लगभग देखा जाए, पहले ओवर में 10 और इस ओवर में आए 17। यह भी बहुत महंगा साबित हुआ है। 18 गेंदों का खेल शेष। सुनते सुमधुर संगीत। स्पर्धेत मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात। तो बिल्कुल हमारे बड़े भाई एक बेस्ट कमेंटेटर और अच्छे सिंगर आदरणीय हसरम दादा गरत, इन्हें हम विनती करते कि आइए हमारे इस बार कमेंट बॉक्स डिपार्टमेंट के अंदर। दर्शन और खूबसूरती के साथ ऑन ड्राइव किया है, जोरदार हिट था, मगर मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल। और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता है बोनकोड़े टीम का 28। शानदार तेज तर्रार भागीदारी चल रही है। क्रिकेट का खेल भागीदारियों का खेल है। नेक्स्ट मैच, और गई हवा में गई,
remain. It's U6. विठ्ठल रखुमाई बहिणी देवाचा सदा पाठीशी हो. मानो गियर बदला और ऐसा ठोका छक्का, स्कोर आगे जा चुका है 34. दर्शन, आहा क्लासिकल शॉट यार, लाजवाब शास्त्रीय जिसम, ऐसा लग रहा था वीरेंद्र सहवाग ही खेल रहा है. व्हाट बल्लेबाजी. श्री अनकेश्वर मैदान तिथं लाखो लोकांचा भरमार, लाखो लोकांचा भरमार, तिथं लाखो लोकांचा भरमार. और 38 बॉलिंग 38 पे स्कोर जा चुका है. आणि कुलदैवत ठाकूर परिवार भेंडकल व खोपटे श्री कुमार ठाकूर, मनोज ठाकूर, विश्वनाथ ठाकूर, घनश्याम ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, मेघनाथ ठाकूर व ठाकूर परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. सरपंच दर्शकासाठी हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बैटिंग चल रही, पार्थ गर्म हुआ है. हुक किया और जाएगी बाहर की हथेली में. लगता है पार्थ बाहर जाएगा. अभी भी देखो अंपायर फैसला आपका क्या है. आउट. और पार्थ चंद ने बड़ी मछली चाल में अपनी टीम के लिए यहां लगभग देखा जाए मेरे हिसाब से उन्होंने 21 रनों की पारी खेली ऐसा लग रहा है. गुड बैटिंग, सलामी बल्लेबाज की तूफानी 21 रनों की दमदार पारी हुई खत्म. पार्थ चंद ने जिन्होंने बेहतरीन इस बार देखा जाए पारी खेली, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर हुक किया था, उस टाइम कैच को लपक लिया और पहला झटका बोनकोड़े टीम को. और पहली सफलता यहां दर्शन घरत को और पहली कामयाबी सविता नागांव को. परशुराम साठे मैदान के अंदर. साठे क्या करेंगे देखना पड़ेगा. घरत टू साठे और इस बार सामने ठोका हुआ स्ट्रोक है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे एक टप्पे के साथ. गेंद को उन्होंने उठाया तब तक या परशुराम साठे ने अपना खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया. स्कोर है 39, 39 स्कोर. तीसरी ओवर की मेरे हिसाब से गेंद शेष है 1 और ये गई U6 और लॉन्ग लेग के ऊपर दमदार झन्नाटेदार सिक्सर. कड़क बैटिंग यार. राहुल घेऊया. मी विनंती करतोय दयाराम पाटील साहेबांना की आपल्या शुभ पवित्र असते आदरणीय सन्माननीय अगदी जण कबड्डीच्या मैदानावर खूप मोठे कीर्तिमान त्यांच्या पाहायला मिळाले. मी मिलिंद पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ पवित्र असते आपल्या आदरणीय सन्माननीय अगदी अश्विन दादांचे पित्याश्री आपण पाहतोय रमेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करून घेऊया. या कार्यक्रमाप्रसंगी आज आपण उपस्थित झालात. अगदी या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आपल्याला पाहायला मिळतील मिलिंद पाटील साहेब. त्याच्या शुभ पवित्र असते आपण रमेश पाटील साहेबांचा सन्मान करून घेतला जातोय. तर धावसंख्या 3 षटकानंतर 39 मागे 45 धावसंख्या 45 आणि इथं मात्र एक गडी मैदानाच्या बाहेर गेल्या. 3 षटकानंतर बोनकोडे संघ धावसंख्या 45 लॉस ऑफ 1. धन्यवाद. सन्मान केला जातोय. अगदी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतील रमेश पाटील साहेब मिलिंदजी पाटील यांच्या शुभ पवित्र असते उपस्थित मान्यवराचा मान सन्मान केला जातो. मी साहेबांना विनंती करतो आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतोय दयाराम पाटील साहेबांना की आपल्या शुभ पवित्र असते वैजनाथ म्हात्रे साहेबांचा सन्मान करून घ्यायचा. या कार्यक्रमाप्रसंगी आज वेलात वेल काढून आज कैक रेलचेल पाहायला मिळेल व्यासपीठावर. मी दोन्ही समालोचकांना दिलगिरी व्यक्त करतो की थोडं थोडं आपलं समालोचन थांबलं जाईल, कारण की उपस्थित मान्यवराचा मान सन्मान देखील होणं गरजेचं आहे. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. आणि वैजनाथजी मात्रेचा सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेतील गोड आठवण,
या सरपंच ट्रॉफीचा मोमेंटम देऊन त्यांचा आपण आज विशेष गुड लक सन्मान केला जातोय. अगदी पडता पावले सज्जनांची शोभा वाढे या कार्यक्रमाची. त्यानंतर पुढील सन्मान केलं जाईल. आदरणीय सन्माननीय मणिरामजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय संजय दादा ठाकूरयाडा बेडकल भारतीय जनता पार्टी गाव अध्यक्ष ह्याच्या शुभपवित्र असते आपण अगदी आपल्याला पाहायला मिळाले. तर भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेले ते आपले मणिरामजी पाटील. मणिराम पाटील साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातो. जोरदारपणे स्वागत करायचं आहे. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान या सरपंच ट्रॉफीमध्ये केला जातोय. अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे आलेल्या पाहुणा हा देवासमान असतोय, त्याचा सन्मान केला जाईल. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित दयाराम पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभपवित्र असते नरेंद्र पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करून घ्यायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील नरेंद्र पाटील, त्याचा देखील आपण सन्मान करून घ्यायचा आहे. दयाराम पाटील यांच्या शुभपवित्र असते नरेंद्र पाटील यांचा आपण सन्मान करून घेतोय. या कार्यक्रमाप्रसंगी आपण उपस्थित झालात. रजनीकांतजी पाटील पांजे ते देखील उपस्थित आहेत, त्याचा देखील सन्मान केला जाईल. सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. रजनीकांतजी पाटील पांजे, रजनीकांत पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करून घेऊया. व्यासपीठावर उपस्थित दयाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान. अगदी पांजे गावातून देखील आज या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले मान्यवर आणि अतिथीगणांचा विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मी नरेश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभपवित्र असते लुकेश घरत यांचा देखील आपण सन्मान करून घ्यायचा आहे. सरपंचाच्या अगदी विनंतीस मान देऊ या स्पर्धेसाठी पाहायला मिळाले उपस्थित मान्यवर लुकेश घरत. मी नरेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभपवित्र असते आपण उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान, मानाची ट्रॉफी, सरपंच ट्रॉफीची शेवटची रात्र लुकेश घरत यांचा सन्मान केला जातोय. उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथं आवाज असेल अमित जी मात्रे जो है पेट. शुक्रिया शुक्रिया उमंग और इसी बीच मेहमानों का स्वागत करना ये हमारा आद्य कर्तव्य है. हिंदू संस्कृति मेहमान हमारे लिए भगवान के समान है, इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है. तो फिलहाल स्कोर हो चुका है 54-54 और 2 विकेट गौर हो चुके हैं. नहीं बल्लेबाज एक ही विकेट गौर गेंदी. पारी का स्लॉग हो रही, डेथ हो रही, हनामारी का हो रहे, कुटाकुमारी का हो रहे, कुटाकुटी का हो रहे. और मिथुन चक्रवर्ती के भाषा में इसे कहते डुशुम डुशुम वाला और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो ठोक दो, लास्ट में ब्लास्ट करो. बाबू से बोले क्या शॉट मारो. गेंदबाज संतोष करो आखिरी 6 गेंदी हिटिंग वाला हो रहे, ठोकम ठोक मारो, ठोको बस. सुंदर बैटिंग राउत की, दिल जीता सभी का, लेकिन इस ओवर में प्रतिबंध लगाना पड़ेगा, पूर्ण विराम लगाना पड़ेगा. इस संविदा नागांव के आखिरी गेंदबाज संतोष कड़ू. कड़ू के सामने परशुराम साठे और साठे मिस टाइम शॉट, लेकिन फाइन लेग के ऊपर होगी, बाउंड्री लगता है. ओह जमीन को चूमती हुई गेंद सीमा रेखा पार, नंबर 4 और साठे भी लय में आया है. बिल्कुल 19 फरवरी राजा की जयंती पूरे देश में धूमधाम के साथ 64 स्कोर हो चुका है. और इस बार मिड विकेट के क्षेत्र में अलोंग द ग्राउंड एक सिंगल मिलेगा, राउत के पास होगी स्ट्राइक और एक सिंगल के साथ बोनकोडे टीम का टोटल स्कोर 65 लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी 4 गेंदें शेष इस अंतिम ओवर की. सो मंजिता मिलिंद पाटिल सरपंच ट्रॉफी 2025. और ये देखिए थोड़े सफल हुए थे, लेकिन लेग स्टंप के बाहर अंपायर यहाँ शरद जी मात्रे ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 66-66. संकेत इंटरप्राइजेस भिंगारी बनाम गोठिवली दोनों कप्तान टॉस करने के लिए है. तो नई मुंबई की 2 टीमें आज.
और ये चौका मिलेगा, ये चौका मिलेगा। दिशा दी गेंद को, फाइनल एरिया खाली था, देखते देखते गेंद सीमा रेखा पार। नंबर 4 66 और 4 बन गए 70। भवानी चौक स्कोर हो 70 हो चुका है। लाजवाब बैटिंग राउत की, जितेश राउत कड़क बल्लेबाजी। अपील की थी लेकिन स्टंप को मिस करती हुई गेंद अंपायर को बता रहे लेग बाई के रूप में 1। स्कोर जाएगा 71 71। आखिरी 2 गेंदें शेष। साठे सामना करेंगे। 71 रन 1 विकेट के नुकसान पे बॉन्ड करे टीम। और साठे को नहीं जम रहा है और एलबीडब्ल्यू आउट लेग बिफोर। और इसी के साथ परशुराम साठे अपनी टीम के लिए 7 रनों का योगदान देके इस बार देखा जाए आउट होके चले जा रहे हैं। और टीम का टोटल स्कोर है 71 यानी कि 71, लॉस ऑफ 2 विकेट। नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात, नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात। मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील। और कड़ाकेदार आयोजन 24 कैरेट का असली आयोजन है। सरपंच ट्रॉफी भेंडकल के मैदान के ऊपर पूरी तरह से इस बार देखा जाए साठे मैदान से वापस। टीम का स्कोर 71, लॉस ऑफ 2 विकेट। और आखिरी गेंद शेष विघ्नेश पाटिल नए बल्लेबाज। अंतिम बॉल और कड़ाकेदार उतुंग छक्का। और ये गया क्या, इन्होंने ठोका क्या। 71 और 6 बन गए 77। और जीतने के लिए समिधा नागांव टीम को 30 बॉल में 78 चाहिए। 71 हिमालय पर्वत खड़ा है। लहरी भगवा ध्वजा जब 434 का स्कोर कांगारू ने खड़ा कर दिया था तो दुनिया भी सोच रही थी और दक्षिण अफ्रीका भी सोच रही थी रन कैसे होंगे। लेकिन 3.5 घंटों में मैच को फिनिश किया। हर्षल गिफ्ट ने 175 रन ठोके, कप्तान ग्रीम स्मिथ ने 91 रन ठोके, मार बाउचर की 50। 3.5 घंटों में 438 रन इकट्ठा हुए हैं। क्या रन इकट्ठा होंगे इसका सीधा विवरण सुनिए। महाराष्ट्र के मशहूर कमेंटेटर जिनकी आवाज में दम कम है, जिनकी जब जबान छूटती है तो मानो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाला साहब ठाकरे जी की याद आती है। वो कहते मेरा शब्द निकल गया तो निकल गया। वैसे हमारे दशरथ दादा की जुबानी और क्रिकेट की कहानी। हेलो धन्यवाद पाजी। दमदार सुरुवात केली। पहिला सामना नवी मुंबईचा दादा संघ बोनकोडे विरुद्ध रायगडचा एक बलाढ्य संघ नामवंत संघ समिधा नागाव। 78 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। टार्गेट नक्कीच कठीण आहे। हे टार्गेट चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे। कृपया बसून घ्या प्लीज। दादा मॅच बघू का तुमचं ढोंगर बघू? इकडे बसा जरा। एवढ्या खुर्च्या तुम्हाला ठेवल्यात। अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी याळी। सौभाग्यवती आदरणीय मंजिता मिलिंद पाटील यांच्या सन्मानार्थ हे दमदार आयोजन दिनेश पाटील आणि जुगल घरत पाटील असे एक कॉकटेल आहे त्यांच्यातर्फे हे जबरदस्त भन्नाट आयोजन। कारण आमचा हा शेवटचा दिवस। पहिली जोडी मैदानामध्ये तैनात, पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल सादर।
78 धावांची गरज. टोपीवाले कोण? प्रतीक पाटील, अमित पाटील आणि प्रतीक ठाकूर अशी ही पहिली सलामीची प्रारंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पंचांना एक विनंती करतो, डिसिजन जरा लवकर द्या, म्हणजे काय आम्हाला टेन्शन नाही हो. साला पोरग 10 वर्ष झाल्यानंतर घरात पाळणा टाकणार, काय फायदा याचा? बरोबर की नाही? मेरे साथ में आज दमदार आवाज जूनियर पाजी अमित म्हात्रे, स्कोरर सागर. आडनाव बिनाव आहे का नाही? हा नाही ते सांगताय, ते कधी सांगणार? पहिलं आडनाव सांगायचं, त्याच्यानंतर नाव सांगायचं. आता बघा बऱ्याच ठिकाणी आता एक 3 नावं असतात टीमला. ते मुसलमान कसे बघा, अमन उल्ला खा, अतार उल्ला खा, अमन अल्ला खा, नंतर शेवटी खान लावणार, नंतर पठाण लावणार. कारण 3 पॅकर असतात, एका पॅकरने आता काय भागत नाही. बरोबर की नाही? ताकद नाही तेवढी हो, परवडत नाही म्हणतात. पहिले वडापावनी चालायचं, आता मग 15-15 हजार म्हणतो. पहिले जीपे करा, त्याच्यानंतर मॅच खेळायला हो. भले संघाचं काय वाटलं ते हो दे. एक 35,000, कोण 15,000, प्रत्येकाची बोली आहे. मोहसिन बलोच पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता. या संघाचा पहिला मीडियम पेसर. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन, चांगलं व्यासपीठ. आणि स्ट्राईकला अमित पाटील आणि प्रतीक ठाकूर अशी ही भन्नाट जोडी. समेधा नागाव हा देखील अतिशय विख्यात संघ. रायगडमध्ये बऱ्याच ठिकाणी समेधा नागावचा एक दबदबा. नवी मुंबईमधील आमचे गणेशजी नाईक साहेब, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, वनमंत्री, महाराष्ट्र शासन आणि भारतीय जनता पार्टीचे संपर्क मंत्री अशी ही जबरदस्त कॅबिनेट मंत्री असलेले आहेत. जबरदस्त वजनदार व्यक्तिमत्व आमचे आदरणीय गणेशजी नाईक संघ, त्यांच्या गावातील हा संघ. चला मॅच स्टार्ट. पहिला चेंडू फेकतील मोहसिन बलोच आणि हा यस पहिला चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. पहिल्या चेंडू पासून संतुलित मारा. मात्र आज पाच चंदने मात्र दमदार बॅटिंग केली, क्लास बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघाला जे जितेश राऊत आणि पाच चंदनची सलामीची जोडी आणि परशुराम साठे यांनी फक्त 7 धावा गेल्या. पण उत्तुंग झाले. बाबा काय करे बोलायचं आहे बघ, उमंग भोईर थकलाय बाबा. तुला नंतर मिळेल, थांब जरा, रात्र होते जरा. आणि हलक्या हातानं पुश करतो. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या बिनबाद 1. 78 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. दमदार स्पर्धा, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगी तुरा. 2 डोक्यामध्ये घमासान, यादवी, रणदुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. षटक क्रमांक पहिलं प्रगत मोहसिन बलोच खेळेल. हो यस, पुन्हा एकदा जशास तसे उत्तर, टिट फॉर टॅट. पुन्हा एकदा आक्रमण आणि हा पहिला दमदार सिक्सर. नेत्र दीपक टाईंग, वज्र टोळा, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. डीजे ठोक दे. आयोजन 7 धावा, 7 फलन. मोहसिन बलोच तयार. पुन्हा एकदा यस, पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतो ना. चेंडू हलक्या हाताने पुश केला बॅकवर्ड पॉईंटला आणि झेल ड्रॉप झालाय. चेंडू थोडासा हवेमध्ये होता, फटका चुकला होता, फटका मिसमॅच झाला होता. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 8 वर. प्रत्येक अमित पाटील आणि प्रतीक ठाकूर अशी ही भन्नाट जोडी. 78 धावांची गरज आहे. पहिल्या षटकापासून थोडा अटक करावा लागेल. आक्रमक राहिले. कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक षटकात अपरिहार्य असतील. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, असं आक्रमक फिल्डिंग. हो यस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू गेला आणि झेल ड्रॉप केलाय. पुन्हा एकदा चेंडू गेला डिबिश पॉईंटला. दमदार टायमिंग. म्हणजे सलग 2 ड्रॉप झालेत. गोलंदाजी मात्र आपलातून आहे. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 1 बिनबाद 9. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मोहसिन बलोच. चांगला अटॅक केलाय, जबरदस्त मारा केला, भन्नाट मारा केला. अमित पाटील आणि प्रतीक ठाकूर
थोडेसे अजून शेट होत नाहीत. बावचलदार चांगला बॉलिंग अटॅक केलाय, संमिश्र मारा केला, प्रतिस्पर्धी संघावर जास्त येतं दडपण. थोडं स्पीडअप करा प्लीज. तर याच्यानंतर सामना होईल तो नवी मुंबईचा आणखीन एक सध्याच्या घडीचा गोठिवली संघ आणि त्यांना 2 हात करतील कुणाल नाईक यांचा भिंगारी. आणि हा यस पुन्हा एकदा आणि 4 धावा मिळतील. चांगलं टायमिंग. 4 धावांनी संघाची धावसंख्या भरली. संघाची धावसंख्या झाली 13वर. चांगली सुरुवात. 13-13-65 चांगली सुरुवात आहे. बघूया अजून विकेट गेले म्हणजे एक प्लस पॉईंट असेल. 6 चेंडू 13 धावा असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण फ्रॉम मिस्टर मोहसिन बलोच संघाचा पहिला मीडियम पेसर आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्पवर उंबरठ्यावर बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज विघ्नेश पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. अतिशय रोमांचक सामना आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तोच हा बॉलर आहे विघ्नेश पाटील. तुझ्या शेवट चांगला केला होता. विघ्नेश पाटील तयार. अतिशय दमदार स्कोरिंग आमचे सागर ठाकूर फ्रॉम भेंडकलाच्या लोकल आहेत. बरे आहे. घर की मुर्गी दाल बराबर. चला स्पीडअप करा प्लीज. विघ्नेश पाटील तयार. आणि परेश पाटील ते दे गेल्या घरचे. शरद म्हात्रे सगळे लोकल गँग आहे. आणि ह्याच्यानंतर शॉर्ट थर्मॅनला पुन्हा एकदा एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली. अच्छा अच्छा परेश पाटील हे सुपुत्र आहेत. बरोबर बापाच्या वळणावर गेलाय. उमंग भोईर चांगलं समालोचन सूत्रसंचलन अशी डबल रोल. हो येस पुन्हा एकदा चेंडू पुश केला टॅप केला. चेंडू गेला अनसाईडला. बाकवस कोहली डीप मिड मध्ये पुन्हा एकदा 2 धावांमध्ये चांगलं रनिंग मिड इन द विकेट. चांगलं कॉलिंग चांगलं तालमेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोइट्स 16 बेडमा 16वर. दमदार सलामी अफलातून सर्वात ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम अमित पाटील आणि प्रतीक ठाकूर. संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. अतिशय दमदार आयोजन. कृपया लाईट बंद करा प्लीज. समोरची लाईट आहे प्लीज बंद करतो विनंती करतो प्लीज. उरणला मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. आणखीन एक सर्व सुपरमय 4 धावांसाठी दमदार स्ट्रोक नेत्रदीपक टायमिंग. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 20वर. 20 फदर मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकाक. मंजिता ताई धन्यवाद. यस ज्यांच्या नावाने स्पर्धा ते टायटल सॉन्ग आमच्या सन्माननीय आदरणीय मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावाने स्पर्धा विद्यमान सरपंच बेनकल गावच्या एकच ग्रामपंचायत ना ग्रुप आहे ना एकच ओनली. तर मी विनंती करतो प्लीज भिंगारी संघाचे कॅप्टन आहे गोठिवली संघाचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच विल बी दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. जशी खरं म्हणजे तुम्ही इनिंग संपण्याच्यात पहिले यायला पाहिजे वास्तविक असा हा नियम आहे. कारण आज बराच मोठा लॉट आहे. फायनलचा दिवस आहे. नाही तर आयोजकांना टमरेलचा बंदोबस्त करावा लागेल. बरोबर की नाही. मग 5-6 वाजल्यानंतर काय करतात. हां बॉलिंग मार्क तयार. विघ्नेश पाटील संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर. आगामी चेंडू तयार. अतिशय दमदार स्पर्धा. आज नामवंत संघ असले हे रेलचेल आणि हे सेक्टर द लाईन. पुन्हा एकदा टायमिंग मात्र कनेक्ट झालं नाही. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 22 आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात. पहिल्या षटकात धावा तब्बल कुठल्या
13 धावा नंतर मात्र मी 9 धावा म्हणजे काय बॉलिंग अटॅक केला गोटोली संघाने दमदार गोलंदाजी अचूक टप्प्यावर नियंत्रित मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग ग्लोरियस बॉलिंग अटॅक फ्रॉम मोहसिन बलोच and विघ्नेश पाटील बोथ बॉलर हॅव बीन बोल्ड टोटली. हॅलो. तत्पूर्वी पहा व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय तथा बेडकल ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज भगत साहेब. त्यानंतर आपण पाहतोय बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य सन्माननीय विलास पाटील साहेब तसेच हसुरामजी घरत उपस्थित मान्यवरांचा शब्दरूपे हार्दिक स्वागतम करतोय आणि मी विनंती करतोय संकेत इंटरप्राइजेस भिंगारी त्यांच्या आखीस खेळतील घोटवली तरी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल हा षटक संपल्यानंतर आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस सेट यायचा ओव्हर द मंग भोईर. हा षटक नाही तर हे षटक कृपया एक वचन तुम्ही तर बरोबर की नाही जरा हे करा जरा प्रगती करा इम्प्रूव्हमेंट करा प्लीज राग मानायचा नाही प्लीज. बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक 3 प्रगती पदावर 5 चंदन. काही म्हणतात हा मॅच नाही तर हा सामना आणि ही मॅच आणि हा पहिल्या चेंडूवर पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हा येस पुन्हा प्रतीक ठाकूर बाद झाल्या पहिला धक्का वाट डीजे ठोक दे. चेतन पाटील रतीश पाटील मोलाचे ते सहकारी मोलाचे ते सहकारी हातभार लावती वेलो वेलीला खंबीर उभे माघारी धन्यवाद डीजे ऑपरेटर. अमित मात्र एक स्पर्धा होती बघा आता मागच्याच हप्त्यात त्या स्पर्धेमध्ये असं होतं ना जो वर्गणी देईल त्यालाच फक्त काजू बदामची प्लेट त्या दुसऱ्या नाही त्यांना वेफरची प्लेट. अरे वेफर 5वी मध्ये पण ठेवत नाही बाबा आयोजक किती हुशार. वर्गणी दिली तर काजू बदामची पेटी म्हणजे प्लेट देणार नंतर नाही तर साधा वेफर तो असतो ना वेफर 5वी मध्ये असतो बारशेला असतो बघा वेफर वाटतात तो. ट्राफे मात्र भयंकर आहेत त्याचा उल्लेख आम्ही नंतर करू आफ्टर 12. रेफ्रिजरेटर फ्रीज आहे तर बस स्वतः सायकली आहेत. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 3 प्रगती पदावर और चंदन ज्यानं दमदार फलंदाजी केली. पहिल्या चेंडू पहिला बली पहिली विकेट नेस्तनाबूत धाव संख्या 1-22 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज जाईल समिधा नागाव संघाचा साई तांडेल आणि 2 धाव मिळते. चांगलं रनिंग मिळते विकेट. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत होईल. धाव संख्या 1-24 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सागर ठाकूर मात्र अमित मात्रे आता अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल. नाव देखा ना ताव देखा फक्त अटॅक करावा लागेल. 78 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. अतिशय दमदार दोन्ही पंच एका बाजूला नरेंद्र मोदी दुसऱ्या बाजूला अमित शहा. बघा यांच्या जेव्हा चालले का बघा दिल्लीमध्ये काय झालंय त्यांच्याशिवाय पर्याय नाही देशाला आता. राग मानायचा राजकारण नाही का ओनली एंटरटेनमेंट. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 26 2 धावा 6 पहिल्या षटकात 13 धावा दुसरं षटक 9 धावांचं. 5 चंदन यांचं मात्र अप्रतिम गोलंदाजी. बनकोळे संघानं मात्र गोलंदाजी फलंदाजी थोडेसे 2 जर ड्रॉप नसतं झाले तर अजून परिस्थिती वाईट बिकट झाली असती समिधा नागाव संघाची. सध्या तरी खडतर प्रवास. 5 चंदन तयार. हो येस अप्रतिम बॉलिंग पुन्हा एकदा जबरदस्त स्वेल मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा सुसाट मारा डॉट बॉल. धाव संख्या स्थगित स्थिमित कुंठी स्तंभित शांत स्थित स्तब्ध अविचल. धाव संख्या रोडावली धाव संख्या थंडावली धाव संख्या लुली पडली. फक्त 100 ज्यादा कुछ भी नाही. असे बायकोले फटके मारून काय होणार आहे. अटॅक करावा लागेल. अंडरआर्मची नाही मॅच ही ओव्हरआर्मची मॅच आहे बरोबर की नाही अमित मात्रे. ठोकॉम टॉक दे माय धरणी ठाय रन उठावं लागेल नाही तर हात चोळी जावं लागेल नागावला. हात चोळीत म्हणजे हातावर हात चोळीत. त्याच्यामध्ये काय होतं हात चोळल्यानंतर व्यायाम होतो सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन ज्याला म्हणतात रक्ताभिसरण शुद्ध. आणि हा येस पुन्हा एकदा झेल अगेन दॅट शुड बी ड्रॉप. 3 जवळजवळ झेल ड्रॉप केलेत. फिल्डिंग मात्र अतिशय खराब केली बनकोडे संघानं. गोलंदाजी चांगली केली फलंदाजी चांगली केली. संघाची धाव संख्या झाली
28 आणि या षटकात फक्त मोजले इनिमिन 6 धावा. बघा ग्राफ कसं पहिल्या षटकात 13 धावा, नंतर 9, नंतर 6, म्हणजे लोकांचा चढतो पारा पण यांचा उतरतोय. उतरती कळा या बाबा. तुम्ही उमंग भैर कुठे आहेत हो? आयोजक दिनेश पाटील त्यांच्या हातपाय जरा गोटीवलीवाले आलेत. हे भिंगारीवाले कुणाल नाईक त्यांचा जोड यायचा आहे अजून. चला नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीनं चौथा षटक प्रगती पथावर नवीन मीडियम पेसर मध्ये गोलंदाज त्यांच्याकडे अमित म्हात्रे भिंगारी प्रीमियर लीग आहे. आणि दुसरं षटक मोशिम बलोच. अच्छा हां तुम्ही जरा हे करा जरा. हॅलो. तत्पूर्वी पहा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं शुभागमन झालंय. विलास शेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन, त्याच्या समवेत त्याचे सुपुत्र अविनाशजी ठाकूर ते देखील आलेत. अगदी दोन्ही बापलेकांचं आपण शब्दरूपी प्रथमतः हार्दिक सुस्वागतम, स्वागतम, सहर्ष स्वागतम. आणि हायस पुन्हा टॅप केलाय. जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धाव संख्या आकार घेत असताना 33 जिंकण्यासाठी पाहिजे अजून तब्बल 45 धावांची गरज. भिंगारेवाले लवकर आलात. खरं म्हणजे तुम्ही दिवसाला होता, तुम्ही डस्टबिनला आलात. चांगली गोष्ट आहे. लवकर आल्या बरं असतं नाही का? हे मनोरंजन चलता ही रहेगा. पण त्यांच्याकडे प्रीमियर लीगला आपण जाणार आहे एक दिवस. अमित म्हात्रे भिंगारी प्रीमियर लीग आहे. आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का झालेले दमछाक, पिछहट, अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था, भग्न अवस्था, नग्न अवस्था. यस स्वप्नील नाईक झेल घेतलाय, चांगला झेल. जोड नाही त्याचा माल कुठे गेला? एकट्यात तांगडे आपण फायदा काय आहे? जोड नको तुला, रात्र घालवायची आहे अमित. जयेश थळी नवीन फलंदाज, न्यू बॅटर. बघूया नागाव संघाची ही गाजराची पुंगी कशी वाजते. अतिशय खराब स्थिती, कमी धाव संख्या, जुजबी वाजवे, मामूली किपाशीर, नगण्य स्कोर. हो अप्रतिम डिलिव्हरी, क्लीन बॉल, त्रिभालाचित, पितल उघड्यावर, दांडी गोलरी दे चोक दे. कवा चाललास? ये मावरा घे, ताजा आहे ताजा, बातपांचा नाही. अबे क्या कर रहा है? बेड पे क्या कर रहा है तुम? अच्छा अच्छा आसन कर रहा है. ये कौन सा आसन है? निद्रासन. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर इथं हॅट्रिक. आणि हा डॉट डिलिव्हरी संख्या निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 4 बाद. आणि डेड बॉल केलाय 33 आणि जिंकण्यासाठी डबल 45 धावांची गरज. आणि मकरंद ठाकूर द न्यू मॅन, नवीन फलंदाज. आणि हा येस आणखीन एक धक्का आणि हॅट्रिक. आणि पहिली हॅट्रिक, कितवी हॅट्रिक या स्पर्धेमधील? वंग भैर कितवी हॅट्रिक या स्पर्धेमधील? हे चौथी हॅट्रिक. बघूया चौथा मान खटलाय. काय भेदक मारा केला बोनकोडे संघानं. अतिशय क्लास गोलंदाजी, त्याचं हे जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन,
परफॉर्मन्स प्रात्यक्षिक आउटस्टँडिंग बॉलिंग अटॅक बाय बोनकोडे. हॅलो, तत्पूर्वी विनंती करतोय मी गोटिवले टीमच्या कर्णधाराला आपण टॉससाठी यायचं आहे, कारण की भिंगारी संघाचे कर्णधार आपली प्रतीक्षा करतायत. ओव्हर टू दशरथजी पाटील सर. आणि नवीन फलंदाज भागेश पाटील. समिता नागाव संघ खरं म्हणजे हा बलाढ्य संघ काय असतं, हारजिती असतेच, कधी कधी बॅड पॅच असतो. भागेश पाटील हो येस पुन्हा अप्रतिम बॉलिंग अटॅक आणि हे षटक क्रमांक 4 संपुष्टात राहिलं फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी लेफ्ट. दारुण पराभव होणार की काय, ब्रह्मलिखित विधी लिखित सटवाई लिखित पराभव अटल काल्या दगडावरची रेख. चला शेवटचं षटक प्रगती होता. कृपया बोनकोडे गोटुली संघाचा कॅप्टन या प्लीज, तुमच्याकडे जोड आलाय. हॅलो, तत्पूर्वी विनंती करतोय विलास ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करूया. आजच्या रात्रीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. भिंगारी त्यांच्या अगेन्स्ट खेळतील गोटिवली. तर मनोजजी भगत साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचे त्यांच्या समवेत. तसेच अविनाशजी ठाकूर येताना पाहायला मिळतील. अगदी बाप लेखांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. पुढील मॅचचा गोटिवली विपक्ष भिंगारी, दोन्ही जबरदस्त टीम पाहायला मिळतील आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. उपस्थित अतिथी घराच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. कुणाल नाईक येताना पाहायला मिळतील, भिंगारीचे अगदी कर्णधार रायझिंग यंगस्टर, आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील तर ऋतिक मात्र तयार. बाप्पा मोरिया गोठिवली विपक्ष भिंगारी. टॉस केला जाईल विलास ठाकूर यांच्या शुभ हस्ते. चला टॉस करूया. हेड इज अ कॉल. हेड आलाय, टॉस जिंकलाय बाप्पा मोरिया गोटिवली टीमने. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच इथून बॅटिंगला सामोरं जावेल टीम भिंगारीला. तर नक्कीच दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि इथून आपण कॉम बॉक्स मध्ये जाऊया. येस धन्यवाद. नेक्स्ट सामन्याचा माझं टॉस झालाय, जिंकलाय. पुन्हा एकदा टॉस जिंकून अजून निर्णय स्टील पेंडिंग. फिल्डिंग गेले पहिल्यांदा करते फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ त्यांचा जो जोड आहे कुणाल नाईक यांचा अतिशय बलाढ्य संघ भिंगारी पहिल्यांदा बॅटिंग करतील. लगेच सामना चालू करायचा प्लीज. गोटुली संघात जिंकले नाणेफेक. चला शेवटचं षटक प्रगती बदल. पहिला चेंडू गेलाय आणि विकेट त्याच्यानंतर डॉट म्हणजे 4 बॉल राहिले फक्त. औपचारिकता म्हणजे अर्धा टप्पा देखील पार झाला नाही. दारुण पराभव ज्याला म्हणतात धोबी पचाड व्हाईट वॉश. ये देखो क्या गेंदबाजी, जबरदस्त मारा, अफलातून बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा केला प्रतिस्पर्धी संघ. टोटली गेला बॅकवॉटर संघाला लागलेली उतरती उपरती अतिशय दारुण अवस्था झालेली. धमचाक पिछाट शरणागती माघार. राहिले फक्त 3 बॉल. हो येस पुन्हा एकदा क्लास गोलंदाजी. येस अतिशय तिखट मारा करून प्रतिस्पर्धी संघ आणि 1 धाव मध्ये संघाची धाव संख्या झाली. फक्त राहिले फक्त 2 बॉल. टू बॉल्स टू गो. आणि हा येस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते 4 धावा आणि पंचांचा मात्र बाईचा इशारा. 4 धावांनी संघाची धाव संख्या राहायला बघता एनविन लारे व्हाईट प्लस म्हणजे 5 धावा मिळतील. 2 चेंडू अजून बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. दिनेश पाटील जुगल घरत या स्पर्धेचे दमदार आयोजक. त्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा. हो येस पुन्हा एकदा आउटसाईड ॲप स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि राहायला बघता येईल मेन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फॉर्म. काय गोलंदाजी केली, जबरदस्त मारा केला.
असं वाटलं होतं की काहीतरी थोडासा रंगतदार होईल, पण तो पहिला मात्र सामना अतिशय वंगाल फ्लॉप शो. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकत तब्बल धावा दिला टोटल 39, म्हणजे तब्बल अर्धा फक्त धावा केले आणि 39 धावाने हा सामना जिंकलाय. दमदार विजय घोषित अर्जित केलाय टीम